आपल्याला उद्या काय करायचं आलं म्हणजे सगळ्यात पहिलं तर आपलं नियोजन जे असेल ते सगळं पोरांसमोर सांगितलं जाईल. सगळ्यांनी नियमांचं पालन करायचं. जसं आज पण सांगितलं तसं उद्या पण सांगितलं जाईल. कुठला रूट असेल आपला प्रत्येकाचा त्या रूटीनप्रमाणे आपण जे पोरं ठरवली आहेत 6 सीटांच्या असतील जे आपले सीट आहे 6-8 सीटा जे काय असेल त्याप्रमाणे सगळ्यांनी आपापल्या पोरांची जिम्मेदारी घ्यायची आणि 16 तारखेची काय स्ट्रॅटेजी आपल्याला आपले कोच सांगतील की 16 तारखेला काय करायचं, किती लोकांच्या पुढे जायचे, किती लोकांचं काय करायचं. ठाण्यामध्ये रोडमध्ये आपल्याला आठ लागली यासाठी आपण जे आहे ते जलसी अगर आपण गोविंद पहिले आठ लावले प्राऊड आपल्याला प्राऊड आहे. प्राऊड तर आहे सगळ्यांना. पहिले आठ जे लावले आपण चालू केलं तरी पुढच्या वर्षी 100चा प्राऊड आहे 100चा. कुठल्या जिममध्ये मगाशी आपटले लाईन पडली. वॉर्मअपचा ब्लॉग हां बोल ना मध्ये थर्ड कधी 16 तारखेला ना आता मग आलं 16 मित्रांनो आता आमचं असं फर्स्ट ट्राय चालू आहे. आता बघू शकता निशान काय ते बोलणार नाही. फर्स्ट ट्राय झाली वॉर्मअप बिमअप झाला. त्याच्यानंतर काहीच नाही. मला वाटतं 7 तर लावतील 8चे. आता ट्राय झाले का ट्राय चालू आहे फक्त आता. या बंदनी जाम मेहनत पक्का होणार आहे यावेळी. या बंदनी जाम मेहनत केली बेसला म्हणून लोकांनी 3 एक्के मारतो त्याच्या माझं सांग मला जिम पार्टनर कसं वाटतं 3 एक्के मार. आता बघा कसे मारतात. दाखव चला आता चालू झाली आता हंडी. पाच लावतात ते वाटतं. 6 लावतात ते का बघू शकता. शिडी कशा प्रकारे लागते आमचे. बघा 1 2 3 लागले अशा प्रकारे. आरामात 1 2 3 4 5 6 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1. उतरत आहे. आता मस्ती. आता बोलतो काय बोलतो आपले शुभम भाऊ चाबुकस्वार काय भाषा व्हिडिओ येत असेल तर काढू नका.
आपले शुभम भाऊ चाबुकस्वार आहेत. त्यांना इतकं नवीन आपले ब्लॉग बनवत आहेत, तर त्यांना जितकं होईल तितकं सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. बाउंड्रीवर राहतो आणि त्यांना सारखा आजारी पडतो. काय माहिती त्याला बोल की थोडं योग्या. आता कशी आपले वॉर्मअपच्या नंतर तर आपले मस्ती ग्रुप दाखवा त्यांना, आपले मस्ती पब्लिक दाखवा. वॉर्मअपच्या नंतर तो बेक्कीला जातो वरती, त्याला विचार चौथ्यावर जाऊन कसं वाटतं. मी काय बोलतोय, आता तू 14वरती चढतो. आता फक्त शिकडे आपण 6 लागले, 8 पण आपण लावली. आता 6 लावली पहिल्या अटॅकमध्ये. तुला कसं वाटतं? चांगलं वाटतं. आता काय जरा वजन येतं पण ठीक आहे, घ्यायला लागतं. घ्यायला लागतं. बस एवढंच आहे की वरच्याला पडू देऊ नका, वरच्याने खालच्याला पडू देऊ नका. आपले 8 लागणार बस. 8 तर लावली ना आपण. याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची योगाबद्दल. माहिती फॉर्नर आलते 5 चिक्के मारले माहिती कुठं आलेले तिथं ते भाई आहे तो बोल रे. 5 चिक्के कुठं मारले? पेमेला गेला सिंगल मारले मग 5 चिक्के भावा. 5 चिक्के भावा. मारणार ना भाई. कन्फर्म होती गेल्या वर्षी, पण थोड्या काही कारणास्तव तो गावाला गेला. त्याची जागा हडपली तावडेनी. मग यावेळेस त्यांनी जास्त मनावर घेतलं. यावेळेस बोललं गावाला नाही, कुठंच जात नसतो बोललो. तो त्याच्या बहिणीला लग्न बांधायला पण नाही गेला. हा आपलं जागा त्याची हडप होईल म्हणून हडप होईल. त्यांनी त्याची जागा जागा सोडली नाही त्याने काय. तर तुम्ही समजत आणि आपली जागा गायब न हो, त्याच्या जागी कोणी घरला उभे नका राहू, याच्यासाठी त्यांनी रक्षाबंधन पण कॅन्सल केलेलं आहे. सगळे फंक्शन कॅन्सल केले त्यांनी. तर आपला हा योगेश गाडेकर यांचे हे सपोर्ट आहे मंडळाला. मंडळासाठी खूप मोठा सपोर्ट सिस्टम आहे. बघा सगळे मस्ती करतात, हा कसा शांत उभा आहे. शांत उभा आहे. सगळे मस्ती करतायत. किती साधा मुळा. साधा बोळा उभा आपला योगेश. चेहरा बघा त्याचा फक्त. आता बाहेरनं पोरं आलेत, आपलीच आहेत नाही असं नाही. त्यांनी कधी थर समोरून बघितलेले नाही आता. आता त्या जिद्दीवर तसंच थर लावून दाखवा त्यांना पण, म्हणजे त्यांना पण काहीतरी कॉन्फिडन्स राहील, ते पण स्वतःहून उभे राहतील. आता ती मायरा चढते. मगाशी आपण कुंदन चढवलं. कुंदन चढवताना आपण सावधगिरीने चढतो, पण आता मायरा चढते तर एकदम साखर लावायचे राहतात त्या हिशोबाने राहा. आणि बाहेर बाहेर थांबल्यात ना त्यांना हात वरती. नाही, आणि कोणाला मी आता पण सांगतो, कोणाला थोडा तरी कट वाटत असेल ना, बिंदास सांगा. मायरा चढते म्हणून बोलतोय. तिला आधी हार्नेस नाहीये. एकदा डेमो दिलाय तिने, वापस असं झालं नाही पाहिजे. चला गणपती बाप्पा. आता आमची लाडाची मायरा हात वरती करा, हात वरती करा, हात. हात वरती करा. चला चला, हे पुढे वाच. चला शांत राहू द्या. बाबू झालाय आपण जाबू. गणपती बाप्पा. तुला सांगितलंय ते कर. उभा राहा नीचे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुला कसं वाटतं एवढ्या वरती जाऊन चढून? काय नाही वाटत. भरोसा. बरोबर आहे ना? किती लागणार आहे यावेळी? यावेळेस 8. 9ला ट्राय करणार का? पुढच्या वेळी वॉर्मअप झाल्याच्या नंतर डायरेक्ट 6 नंतर 7 आता 8ची प्रॅक्टिस करतात ते. तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओ मस्ती ग्रुपचे. दादा पाऊसची करतो पूर्ण हँडल बिंडल करतो.
दादा झोप ना रात्रभर. तुला 8 तर लावली आपण प्रमाणमध्ये थोडंसं वाटतं. ते लावले ना किती लोकांचा जळा जाऊ दे जाऊ दे. हा ते तर आहे. त्याबद्दल बोलणार नाही, पण ते हक्काच्या आठ लावले. पुढच्या वेळेस 9ची ट्राय करू. 8 मध्ये सेफ ह्यावेळेला उतरलो की पुढच्या वेळेला 9 पक्का आहे. आता आपण 7 मध्ये पण आरामात उतरतो. पुढच्या वेळेस आपण आपल्या पोरांवरती आपल्याला विश्वास आहे, त्यामुळे आपण ह्या वेळेला जर 8 लावून उतरवले चांगले तर पुढच्या वेळेला 100% 9 लागणार. एक दादाची गॅरंटी 100% 9 लागणार म्हणजे लागणार. गॅरंटी आपल्या पोरांची आहे, माझी नाही. तुला कसं वाटतं? आणि आता शिवून थोडा लाजतोय, त्याला मी बूस्ट करतो. पण आता 7चा अटेम्प्ट ते बघण्यासाठी बाजूला थांबलेले आहे. तर पटकन आपापल्या जागेवरती उभा राहा. पहिली गोष्ट शिडीचा लागली. तर आता आम्ही त्यांच्यासाठी 7चा अटेम्प्ट मारतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ते काहीतरी मीटिंग घेतील, आम्हाला काहीतरी मोटिवेट करतील. तर तुम्हाला आम्ही सगळं दाखवतो. सक्सेसफुली 7 लावले आता सर. आमचा साहेब आपल्याला काहीतरी बोलणार आहेत, आपण ते ऐकूया. खरं तर आज नाही का आपल्या इथले जे काही आपले छोटे छोटे माजी नगरसेवक असतील, उपविभाग प्रमुख असतील, नगरसेवक असतील, हे आपल्या किशोर ओपनिंगच्या टायमाला येऊन गेले. पण आपल्या ठाण्याचे माजी खासदार आहेत आनंददादा, आणि ते आपल्याला वेळ काढून या टायमिंगला, खरं तर टायमिंग आता 1:30 वाजत आले. आपल्याला जागायची सवय पहाटे 4 पर्यंत. एवढा पाऊस पाणी असताना तरी मला दहीहंडीचं, मी डोंबिवलीमध्ये खूप मोठी दहीहंडी लावायचो. दुर्दैवाने बंद 14ला ते रिस्ट्रिक्शन झालं तर मी बंद केली. पण मला खेळ प्रचंड आवडतो आणि मी वर्षभर गवगव्याचा अजिबात नाही. त्यामुळे मी मागणं बरीच मदत सगळ्यांना करत असतो. पहिल्यांदाच तुमच्याकडे आलं मदत द्यायला. याच्या पुढे कायम मदत आमच्याकडे फक्त. ऑल द बेस्ट आणि व्यवस्थित सुखरूप 8 थर लावा. स्पर्धेच्या नादामध्ये जीव धोक्यात घालू नका. आपला जीव सर्वात महत्वाचा आहे. आपल्या मागे आपलं कुटुंब असतं हे देखील लक्षात ठेवा. जीव घेणी स्पर्धा करू नका. ॲटलीस्ट 8 थर जिथे लागतील तिथे लावा. धन्यवाद. तांबे 8 ऋतुराज तांबे 8 मानपडाचे तर आता जवळपास भाव आहे आपला. हर्षू पण एक आहे जिम पार्टनर. जिम हिने सांभाळलं आतापर्यंत. ती 4 वर्षामध्ये जिमला होतो. बॉडी नाही बनले पर्यंत. पहिला उतरू आपण, पण लक्ष देऊ. पहिल्यांदा 40चा काउंट जातोय. 40 जोपर्यंत जात नाही तोपर्यंत धीर सोडू नका. मग डिस्कशन करलो बाद में बात करतो. तू थांब 2 मिनिटं. काय पहिला सीडी लावा, काय प्रॉब्लेम नाही. लावून ठीक आहे. बोल बोल जाऊ ना सीडी मध्ये. 40चा काउंट कसा पण झाला पाहिजे. दिलीप दादांनी पहिल्यांदा काहीतरी सांगितलंय, त्यांनी सांगितल्याप्रमाणे तसं झालं पाहिजे. चला
सॅमसंग ब्लॉगर सोनू सॅमसंग ब्लॉगर उठं बशा काढतो वाटतं. एक दोन तीन चार. थोडं पोरांना काहीतरी वाटलं नाही लागू शकत, थोडे कट बोलले सगळेजण. बराबर आहे, सही है. देखो देखो कितना किरकिर रहता है, देखो उतरने के समय इतना भनभन रहता है ना भाई, क्या बताऊं. उतरायच्या टायमाला एवढी भनभन, तुला काय वाटतं उतरायच्या टायमाला एवढी जाम भनभन होते ना. बनवण होते जरा समजा तुम्ही पण होत राहते. पण आपला एक भाऊ आहे हमेशा आपल्या सांगते उभा, हमेशा आम्हाला सपोर्ट करत होतो, हमेशा बोलत होतो व्हिडिओ काढा, हे करा ते करा. बाबा थँक्यू सो मच. तुला कधी बोलले ना पण व्हिडिओमध्ये बोलतो बाबा. तुमचे कंटेंट चांगले असतात त्यामुळे अजून थोडी इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. करा, तुम्ही शिकाल आणि शिकता शिकता कराल. थोडं आम्हाला आम्ही कुठं चुकीचं गेलं तर आम्हाला पण सांगणं सांगेल कुठं नक्की नक्की चुकलो. नक्की. मी तुम्हाला कमेंट्समध्ये नाही सांगितलं, कमेंट्समध्ये पर्सनली येऊन सांगेल, पण तुम्ही इम्प्रूव्ह कराल अशा अपेक्षा आहे. तुम्ही सांगता त्याच्यावर आम्ही काय करू. आपली मराठी पुढे पुढे जातात त्याचा अभिमान आहे. लाईक शेअर अँड कमेंट. सबस्क्राईब तो करना ही पडेगा ना भाई. ह्याच्यासारखी मोठी बेल ऐकत दाबा. सगळ्यांना भेटत नाश्ता फक्त मीठ त्याच्यात. आणि मेन म्हणजे जे खातं ना ते प्लेटं कुठंतरी एका जागी ठेवा, कुठं पण फेकू नका. ते गणपतीचं मंडप आहे तिथं, तिथं गणपती बसणार, तिथं जाऊन कचरा करणार आपण काही महत्त्व नाही. ते एका जागी कुठंतरी कचरा जमा करा, नाश्ता करा, पोट भरून त्याच्यात इथं फक्त घाम नका करू, काय चांगला काम नका करू. एक मीठ लाईनीत गेलं तर सगळ्यांना भेटेल तो. ते काय फक्त सगळ्या एकत्र गेलं तर तो नाश्ता भेटणार नाही. त्याचं खाऊन खाऊन चालू कर. 2 3 4 नाले चित्र राहतात. भावा नाही ना दिसत भावा, दिसत ना भावा. झालं बरं. हाच आहे जो पोरगा मस्ती ग्रुपचा ऑफिशियल पेज सांभाळतो. काउंटिंग काउंटिंग. बंडा 95 विनय 96 अरे एकूण 100 जण आहेत. 100 पकडा. आणि जसं नाश्ता सांगितलं तसंच करा, फालतूगिरी नका करू. आपलं एवढा काउंट झाला, आपण पहिल्यांदा 100 पर्यंत काउंट घेतलं. एक आपल्या स्वतः पॅन्ट बघा.
यो काय तर मला बोलू ना किती मेहनत करतो भावा तुम्हाला घेतलं नाही भावा तुम्ही मंडळासाठी थोडी बहुत मेहनत थोडं करतो मला काय बोल मंडळासाठी बेक्कील आहे बेक्कील एवढा घे ना मेहनत करतो मंडळासाठी मेहनत करतो पेट वाटतो मेहनत प्लेट वाटतो प्रसाद ए निशांत प्रसाद अक्षरा दाखव अक्षरा दाखव प्रसाद घ्या प्रसाद घ्या आज पान नाही आता जेवतोय मस्ती ग्रुप जाम बक्षुदी होती मस्ती ग्रुप मध्ये जाम बक्षुदी आपली 16 तारखेची काय strategy आहे म्हणजे काय करायचं स्ट्रॅटजी डायरेक्ट 9ची आहे धप्पा द्यायचा अचानक मेहनत लागली तर कसं वाटेल अचानक नाही लावायचं आपल्याला इझिली बट कभी भी प्रसाद दादू ने बोला तो हम ट्राई कर सकते एखादा वरनं क्रेन वरनं बेक्की वाले डर रही नाही तू भाई मायराची बहीण टाकायची यही माइंडसेट चाहिए अपने को पाणीपुरीवर शेवपुरी हे चाबी दे चाबी ये खाता नहीं चल कल खा रहे खाना 8 पाव हो गया अभी इसका इन सबके अंगूठे के निशान ले लो ठाकुर मजदूरी करवाएंगे 16 तारीख को तो गाइस मेमोरीज है भाई सबकी मेमोरीज है निखिल मेमोरीज सबकी मेमोरीज भाई काय भावा असं बोलतो तुला मीठ कमी आहे का आई काय बोलतोय भाऊ काय बोलतोय अंकु मस्ती ग्रुप मैनेजमेंट वेल डन वेरी गुड नाइस ऐसे रोज रखो पहिले खाऊ पहिले अगले साल रोज रखो 9 लगेगा ये गाय 2 दिन पहले आया और अभी बकचोदी कर रहे हैं डेली आता भाई ये 2 दिन आया ये पोटे हॅलो गाईस शुभम चाबूसकर तुमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज जो आपला मस्ती ग्रुपचा जो हंडीचा ब्लॉग बनवतोय त्याला भरभरून प्रेम द्या थँक्यू धन्यवाद त्यामध्ये सबस्क्राईब केलेलं आहे त्याला आमचा बेस मेन बेस आमचा 2 पावच्या जागी यांनी 6 पाव खाल्ले 6 पाव खाऊ दे भावा जर बेस संपले पण जो हार मारणार नाही धन्यवाद यूट्यूब चॅनल आता आम्ही भेटू तावडे भावांना जे हमेशा टाईट खायला असतात पण मावा डबल नाही ना हा तू तिक्कील आहे ना त्याच्यामुळं जर आमच्या ग्रुपमध्ये आले तर असाच रोज नाश्ता भेटत 16 तारखेची काय strategy असते आपल्याला आपले कोच सांगतील की 16 तारखेला काय करायचं किती लोकांच्या पुढे जायचे किती लोकांचं काय करायचं अरे ठाण्यामध्ये रोडमध्ये आपल्याला आठ लागली यासाठी आपण जे आहे ते जराशी अगर आपण खायला गोविंदा हे दादू पहिले आपण पहिले आठ लावले प्राऊड आहे आपल्याला प्राऊड आहे प्राऊड तर आहे सगळ्यांना पहिले आठ जे लावले आपण 15 गोविंदा चालू केलेला तरी पुढच्या वर्षी 100चा काउंट आहे 100चा काउंट 100 ना जास्ती आहे एकत्र येऊ शकतो अशा स्लम एरियामध्ये तरी आपण पॉसिबल करून दाखवलं आणि थंडीच्या दिवशी दिवसात राहिले तर आपल्याला 8 थर हे नियमामध्ये बसून आपल्याला थर लावता येतील सुखरूप उतरवता येतील तेवढे अरे ते दादा आलते ते त्यांचं नाव नव्हतं मला माहिती त्यांचं नाव आनंद परांडे साहेब आले होते माझी लोकसभेचे खासदार होते त्यांनी मला भेट दिली आणि आपल्या शुभेच्छा दिली रात्री आले एवढ्या रात्री 1:30 वाजता येऊन मला पत्ताला भेट देणं म्हणजे पॉसिबल नाही आणि आपल्याला आजतापर्यंत कुठल्या मंडळाने किंवा कुठल्या नेत्याने पाठिंबा दिला नव्हता किंवा एक समाजकार्य म्हणून ते आले होते आणि एक गोष्ट सांगतो मला एक कहाणी झाली होती लास्ट इयरला माझ्या भावाचा फोन आलेला होता 40,000चा फोन होता 1 महिना झाला घेऊन आणि आज तो फोन लगेच हरवला होता हंडीमध्ये त्याच्यानंतर आपल्या भावाने
परत मेहनत करून नवीन फोन घेतला त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही बघू शकता मस्ती ग्रुप मध्ये किती मस्ती होते. हे बघा, हे बघा बघा एक नंबर आहे भाई. मत यार बोल दे कितना पाव खाया अभी तक वो बताओ. अच्छी बताओ. अरे मैं तुमको लाठी लेके आया देखा था, लाठी लेके आया था. ये भी भाई बहुत मुस्कुरा रहे इनको भाई को सगळे मानपाड्यातली बोलत भावांनो. भाई थँक्यू सब्सक्राइब करो हमारे चैनल. थँक्यू तुम्ही मनन मनागर आले बसता भावांनो. मस्ती ग्रुप में हो. ग्रुप में मराठी 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 आहे भाई. भाई ग्रुपला आपल्या ग्रुपमध्ये लिंक आहे तेवढं सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू भाऊ. आहेत ना सगळे तुम्ही आहेत ना भावांनो. भावा कामावरून आले. टॉपर झोपली होती यार, लॉक काढून टाक तुझ्यावर. हे बघा ही आमची टॉपर आहे. ही अशी झोपलेली असते कधी पण कुठे पण. हे बघा आता पण पडली आहे. हसते हसते दाता गायब आहेत. रात्रीचे 1-2 वाजले त्याच्यामुळे जरा हिला जरा आराम पाहिजे. झोपून जा झोपून जा झोपून जा झोपून जा. 8व्या थरावरती चढते 8व्या थरावरची. वय किती आहे? एवढी एवढी शिक पण मस्ती एवढी करते. नाचते कशी सबसे मिलेंगे भाऊ तू कुठे चढतो? भाई मी खाली असतो शिडीला तरी खाली असून आम्हाला लय सपोर्ट करतो. तरी सगळ्या बंधांना सांगतो की तुम्ही इथं थांबा तिथं थांबा हे करा ते करा. समजदार झालेला आहे. पहिले दादा नाही राहिला शुभम. सगळे सूत्र इथूनच घालतो. नाही तो सर बोले तो सपोर्ट बोले तो हक से अपना सबको दहीहंडी को फुल प्रेम आहे. मतलब सब सगळे सणाला करतो ना. तुम्ही पण काय झालं हे सगळं मॅच तुम्ही टेम्पो घेतला. घुमा जल्दी कैमरा टेम्पो कैमरा घुमा जो जोगिंदर मजा आ गया भाई. बस 8 पाव खाय टाकला जोगिंदर. आमच्या नशिबात 2 पण नाही आले नाही. जरा काय ते आईचा वडे बोल अटकावून जरा गेले. काय ते बोल 16 तारखेचं काय आहे का ना आपलं? 16 तारखेला तसं बोलायला गेलं तर आपण घोडबंदर पट्ट्यात चांगला विक्रम केलाय. 10 तारखेलाच केला आपण विक्रम. पण 16 तारखेला पण नक्कीच आपल्याकडनं चांगला प्रयत्न असेल. आणि आपले जागा पण 8 तर 100%. यावेळेस कन्फर्म. यावेळेस म्हणजे आम्ही 10 तारखेलाच लावले. ते पण कडक लागले म्हणजे आणि काय? उतरवले पण. लावून काय फायदा नाही. उतरवले पण पाहिजेत तर. आणि 16 तारखेला तुम्हाला तर बघायलाच भेटेल. पण कुठं पुऱ्या ऑल ठाण्यामध्ये बोलतोय कुठे पण तिथे हंडी असं आम्ही तिथे जाऊ आणि 8 थर लावून टाकू. मला कोणाला माहिती नाही पण आम्ही घाडगे शुभ्रांचा टेम्पो बुक केलाय. तो भाऊ बिझनेसमॅन आहे. भरपूर सारे टेम्पो आहेत. त्याच्या पप्पांनी पण म्हणजे स्ट्रगल करून वरती आले. जाम स्ट्रगल करून वरती आले. स्ट्रगल एकावरती 21 उभं केले. मोबाईल नव्हता आपल्याला बघायला एका दिवशी. आता कुठला मोबाईल घेऊन फिरतोय तो पण. आता बोट तेव्हा तो भेटतोय. तुम्हाला आता आम्ही भेटवतो 4 एक्केवाला विनय. 4 एक्केवाला विनय. तर विनय तुम्ही काय बोलू शकता? काय माझी हेअरस्टाईल कशी वाटते ते सांगा. आता केस बोलले आहेत पण माझी हेअरस्टाईल कशी वाटते? आणि आपला हे मेरी जान आहे. आणि आमची आई पण बाहेर आहे. जेवल्यासारखं जेवताय नाश्ता येतो. काय करणार आता शेवटचा दिवस एवढा नाश्ता पण देणार नाही आम्हाला. उद्यापासून मंडळ घरी बोला. साठी थांबलाय बघा. हा ठीक आहे. टी-शर्ट नाही भेटणार आहे. आम्हाला जरा काहीच खाऊ. कसं खाते बघा. डायटिंग बोलतो. डाएट लोकांना सांगते डाएट फॉलो करा. आणि 5 पाव दाबले. 4 पाव दाबले. तो गाइस हा आमचा 4 एक्केवाला विनय. 4 एक्केवाला विनय. आणि आपला पानवाला अक्षय. आज पान नाही खाल्ला. आज पाव खातो. हेरकट दाखवतोय 90 डिग्री. पहिला 2019 मध्ये ह्याच्यावर हेअरकट कुणाचा नव्हता. आपल्या पुणे मनोरमानगर मध्ये एकच टिकटॉकर होता अक्षय थोराट. जाऊ नका कुठे बाबू. टिकटॉकर. आज दिवसभर 3 कटिंग वाल्याकडे गेलो आम्ही. आणि 3ही दुकानात आपल्या मस्ती ग्रुपचं गाणं आमचा अक्षय वाजवत होता. तुम्हाला तरी आम्ही शुभम व्हिडिओमध्ये दाखवलं. व्हिडिओ मी त्याला पाठवतो. भाई येडं केलं तर त्याने अक्का सलून. अक्षय भाई आता काय माहित जेवल्याच्या नंतर काय प्रोसेस आहे काय बोलतात ते कोणी लोक. तुम्हाला सगळं दाखवतो की काय चालू आहे काय नाही चालू आहे.
देख ही सकते ये अपना पांचवे में जतिन जाता भाई है। है। जतिन भाई अपने को कुछ तो दिक्कत है, 8 थर लगे हुए हैं उसके। इसमें भी फ्लैश कड़क हाथ लगे थे पब्लिक देखो। ए भाई ब्रह्मांड सर्कल पे हम लोग ने ब्रह्मांड सर्कलला आम्ही लावलेले 8 थर, तर ते आम्ही तुम्हाला दाखवतो. मी आता व्हिडिओमध्ये पण दिसेल ती तुम्हाला दाखवतो. दादा बोल रहे नो गोलबंडे मध्य में पाहिजे ना हाँ अपने जतिन भाई का भी बहुत मेन कैरेक्टर रहता है उस अपने पतक में। मतलब सबसे ज़्यादा मेहनत बोलते ना भाई यही करता है, क्योंकि भाई पे हाथ लोड है ना, आता है। पूरा लोड मतलब पूरा ठंडी का लोड है ना पूरा इसके बाद ये भाई का आता है. भाई अपना हमेशा हर साल अपने लिए खड़े रहता है अपने भाई। थैंक यू सो मच भाई। भाई क्रिकेट में भी साथ में रहते हैं भाई, हंडी में भी साथ में रहते हैं. क्रिकेट क्या खेलता है बंदा, क्या खेलता है। ये देखो भाई जर्सी देख सकते हैं आप. नहीं कर रहा भाई, अपने पब्लिक को बोलो जरा सब्सक्राइब करने के लिए करो, और आप भी बताओ, अपने दोस्तों को भी बताओ और स्टोरी डालो। हाँ सपना भाई अपने को सपोर्ट के लिए खड़ा है। देखो 8 थर टाइम लग गया था क्या वो चढ़ी को आराम से लिए अच्छा उसके बाद खटखुट चढ़े पहले 3 थर सेट किया हमने. नहीं करो इसको मालूम था क्या। तो क्या अरे पूरे सबको क्या बोला सागरदा ने 8 थर लगा रहे, इसलिए सब खड़े देखने में और लास्ट अपन अपना बोल के भी रखे थे ना उन लोग को कि हम लोग 8 थर लगाएंगे. बोल के लगाए। बोल के लगाया भाई. हंडीचा मेन कोच आता आम्ही बोलतो ईश्वर सांगती आणि बाबूराजा सांगते ते थोडं डिस्कस करतात, मला आपण थोडं डिस्कस करतात ते लोक काहीतरी त्यांचा बाद झाल्याच्या नंतर आधी सांगा आपल्या अरे काय नाही दादा नॉर्मल आहे आपलं. तर दादा आपली काय स्ट्रॅटेजी आहे की आपल्याला उद्या काय करायचं आलं म्हणजे सगळ्यात पहिलं तर आपलं नियोजन जे असेल ते सगळं पोरांसमोर सांगितलं जाईल, सगळ्यांनी नियमांचं पालन करायचं. जसं आज पण सांगितलं तसं उद्या पण सांगितलं जाईल. कुठला रूट असेल आपला प्रत्येकाचा त्या रूटीनप्रमाणे आपण जे पुरं ठरवली आहेत 6 सीड्यांचे असतील जे आपले सीड्या आहेत 6-8 सीड्या जे काय असेल त्याप्रमाणे सगळ्यांनी आपापल्या पोरांची जिम्मेदारी घ्यायची. आणि तुझ्या ब्लॉगमध्ये कोण बोललं का माहीत नाही, इतिहास रचला हे तू स्वतःहून सांगितलं पाहिजे. इतिहास रचला अख्ख्या घोडबंदरमध्ये आपल्या मस्तीवर गोविंदा पथकने. आणि खरं तर ना या गोष्टीचा तुझ्या ह्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे की आपण काय केलं आणि काय नाही. आणि अजून आपण काय करतो काय मनोरमानगरमध्ये अधिक खूप सारे पथक आहेत, त्यांना पण आमच्याकडून शुभेच्छा असतील. तुम्ही पण हात लावा, तसंच आमच्या बरोबरीला या. सगळ्यांना आमच्याकडून आम्ही आपल्या इथं कोणी 8 थर लावलं तर आपल्याला त्या गोष्टीचा अभिमान असेल की आपल्या इथं कोणीतरी 8 थर लावले. आमच्यासाठी जाम प्राऊडची बात आहे की आपण आपल्या घोडबंदरमध्ये कोणीच अजून हात नाही लावले. आपण पहिले त्याच्या आणि बाबूदादा आणि ईश्वर जाम हे करतायत, जाम सगळं बघतायत ते लोक जाम स्टेजमध्ये दिसते काय बघतो काय सांगू. आम्ही भिवंडीला गेलो 4 वाजता 6 वाजता किती वाजता निघालो 4 वाजता निघालो तर रात्री 10 वाजता आलो. ट्रॅफिकमध्ये अक्षरशः आम्ही थकलो टी शर्ट आणायला जाऊन. हे काय सांगणार कोणाला कळणार ह्या गोष्टी. पोरं उगं थरा लावून घालणं म्हणजे सोपं नसतं. अशी मजा करतात. बाबू 2 मिनटं येतो. बाबूचं आत्तापर्यंत खूप प्रोत्साहन आणि कॉमेडी लागलेली. अशा प्रकारे हंडी बंद होते आमची. आता आम्ही सगळं उचलतो, काम बिम करतोय. फक्त जरुरी नाही की मॅट वापरणं, मॅटला सांभाळा पण लागतो. समजलं का. आम्ही मॅट लावायला येत नाही, पण आम्ही मॅट काढू थोडंसं करू शकतो तेवढं आमच्याकडून होऊ शकतं. चला आता चाललो आता आम्ही घरी. सगळे लोक गेलेत घरी. एवढी मस्ती आली, एवढी मजा आली. पहिल्या दिवशी जाम मजा आली गाईस. नुसती मस्ती करत होतो आम्ही. एवढी सारी काय बोलू यार. ऑफ कॅमेरे तर लय बघतो, लय मस्ती केली. जाम अशा पण काय गोष्टी झाल्या की आम्ही ते कॅप्चर नाही करू शकलो, पण असं जाम मजा आली. तर आता जातो आम्ही घरी. आता कसं माहिती उद्या तर प्रॅक्टिस नाही, उद्या आम्ही घालणार आहे फॉर्मल. ते तुम्हाला असं सांगतोय. हां उद्या घालणार आहे फॉर्मल काकी. उद्या आहे 15 ऑगस्ट. सगळ्यांना 15 फ्रीडम धन्यवाद. आज आपल्याला एवढी फ्रीडम भेटली म्हणून आज आम्ही इथं आपण फिरतोय, सगळीकडे फोन यूज करतोय. तुम्ही कॉन्फिडन्स संगती बोलताय, भले मला नाही पण तुम्ही तर बोलताय ना, ते पण एक फ्रीडम आहे गाईस, विसरू नका. सो फ्रीडम नसते भेटली तर तुमची गर्लफ्रेंड तुमच्यानंतर आता बोलू नाही शकली असते. तो तुम्हाला एक सांगतो, रिअली घेऊन बात करा.
हर टाइम ऊपर दिखना ये जरूरी है क्या? अब ऐसी फैली भीड़ है वो कहीं पे दिखती भी नहीं, ऐसा भरोसा खुद पे कॉलेज जाके डिग्री ली नहीं।